बोलो गणेश भगवान की जय। अध्याय 4। अधिक मासाने केलेली प्रार्थना। श्री गणेशाय नमः. नारायण ऋषी म्हणाले, नारदा, मलमास विष्णूला काय म्हणाला ते मी तुला सांगतो. तो क्षीण आवाजात म्हणाला, हे कृपानिधी, मी आपल्याला शरण आलो आहे. आपण माझे रक्षण करावे. लोक मला मलमास म्हणतात. मला कोणतीही देवता स्वामी नाही. मला शुभ कार्यात वर्ज्य करतात. माझी अवहेलना करतात. मी अत्यंत दीन झालो आहे. माझी आपल्याला दया कशी येत नाही. हे दीनवत्सला प्रभू, कृष्ण अवतारात कंसापासून देवकीचे गोकुळवासी जनाचे आपणच रक्षण केलेत. मग माझे का रक्षण करीत नाही? गायी गोपी ह्यांचे कालियाच्या विषापासून दाभाग्नीपासून आपणच रक्षण केलेत. जरासंधाच्या बंदीतून तुम्हीच अनेक राजांची सुटका केलीत. माझे या अपमानित जीवनापासून रक्षण का करीत नाही? मकराच्या पकडीतून गजेंद्राची सुटका आपणच केलीत ना. मग माझी अवहेलना इथून सुटका का करीत नाही? मला माझा जीव नकोसा झाला आहे. नारदा तो अधिक मास रडत रडत विष्णूपुढे नतमस्तक झाला. त्यावेळी विष्णूला दया आली. त्याने त्या मलमासाला विचारले, अरे वत्सा, तुला इथे येऊनही दुःख कसे वाटते? इथे आलेला कोणीही दुःखी नसतो. वैकुंठात शोकाला स्थान नाही. इथे कोणीही महादुःखी आला तरी त्याचे दुःख लगेच नष्ट होते. तुला दुःखी पाहून वैकुंठातील लोकांना आश्चर्य वाटत आहे. तुला जीव का नकोसा झाला आहे? विष्णूचे बोलणे ऐकून मलमासाला थोडा धीर आला. तो म्हणाला, हे भगवान, सर्वसाक्षी सर्वव्यापी असे आपण आहात. आपल्याला सर्व काही कळते व दिसते. माझे दुःख तुम्ही जाणत नाहीत का? अहो, लोकांकडून अत्यंत अपमान झाल्याने मी अपूर्व दुःखात बुडून गेलो आहे. काळाच्या सर्व विभागाचे विशिष्ट गुण आहेत, त्यांना मान आहे. अधिष्ठात्या देवता आहेत, प्रत्येकाची विशिष्ट नावे आहेत, पण मला नाम नाही, स्वामी नाही, आश्रयस्थान नाही. ज्यांना दैवते आहेत असे महिने एवढेच काय, पर्वत वृक्षसुद्धा माझा अपमान करतात, मला निषिद्ध मानतात. एखादा आंधळा खड्ड्यात पडावा तशी माझी अवस्था झाली आहे. अशा रीतीने जगण्यापेक्षा मरण बरे. आपण पुरुषोत्तम आहात. तुम्हाला दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळा येतो असे वेद आणि पुराणे म्हणतात. मी पामराने सर्वज्ञ असा तुम्हाला वारंवार माझे दुःख काय सांगावे? मला मरणच बरे वाटते. छे, मी मरणार, असे बोलून मलमासाने धाडकन अंग टाकले. वैकुंठातील पुण्यवंतांची सभा तटस्थ झाली. नारदा विष्णू त्याला सावध करून काय म्हणाले ते ऐक. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. बोलो गणेश भगवान की जय. पूर्वाध्याया माझी उत्तम, मलमासासी पुरुषोत्तम. नाम काहीसे लाभले ते अनुपम, कथानक कथियेले आता पुढे कथा सुरस. श्रोती श्रवणा ध्यावे मानस, श्रीकृष्ण म्हणे धर्मरायास पूर्वेतिहास सांगतो. अरे ही पांचाली पत्नी तुमची, पूर्वजन्माची साची, मेधावी नामक ब्राह्मणाची सुंदर कन्या झाली. ती चंद्रकले ऐसी वाळता 10 वर्षाची झाली. तत्वता सिंहकटी परमशोभिता, शशिवदना हरिणाक्षी, लावण्याची केवळ खानी, वाटे रंभा चाली मैदिनी. पित्यासी ती एकलीच मनोनी अत्यंतची प्रिय असे. पूर्वी तिच्या बाळपणात माता पावली स्वर्गाप्रत, तैपासून पित्याने सतत पोषण केले. तिये चैतन्य योगे तिये वाचून, मेधावी सन पडे चैन. पुत्राप्रमाणे रात्रदिन प्रेमे लालन करीत असे. ती साहित्यशास्त्री झाली कुशळ, नीतिशास्त्री जाणे सकळ, चातुर्यादी गुण विपुल. ती माझी वसिन्नले ऐसो ऐसी ती विप्रकन्या झाली सकळ. सद्गुण मान्या तिच्या परम सख्या अन्या, राहत होत्या शेजारी. त्या पतिपुत्रादिकासहित सुख भोगीत अहोरात्र. ते पाहून तिचे मनात इच्छा तदर्थ उद्भवली. मग अंतरी तर्क करी, मी के होईन यांचे परी. गुणसभाग्यनिधी सत्वरी पती कैसा मिळेल. परम सुखद ऐसे सुत मज कैसे होतील प्राप्त. ही दुर्भागिनी असे खचित इच्छा व्यर्थ सकळही. अहो, मी आता करू काय, कोणा देवाचे धरुपाय. की कोण सेवू ऋषीवर्य, की कोणे तीर्थे आसयू. मज नाही काही सुचत, माझे भाग्य निजले खचित. पिता तूही असोनी पंडित मूर्ख झाला मदभाग्ये. विवाह काळ गेला होऊन तरी माझे न केले लग्न. सख्यात मी मुख्य सोन कुमारी दुःख भोगीत आहे. ह्या माझ्या सख्या समस्त सुख भोगिती दिवस रात्र. मज तो पतीचेही यथार्थ सुख काही मिळेना. अहो मनमाता भाग्यवती, पूर्वीच गेली स्वर्गाप्रती. दुःख भोगावया निवती, म्हणजे कैसे ठेविले ऐशी ती विप्रकन्या. सतत चिंता नळे तळमळत, व्यर्थ झाले मनोरथ. शोकार्णव उंच पडला
तियेच्या पती मेधावीही कन्यादान करण्याविषयी सदा फिरत भूतला ठाई योग्य वर शोधित असे. परितैसा मिळेना कोण ठाईच इच्छा गेली मृण चित्ती भडकला चिंताग्न दुःख दारुण सोसवेना. मने कन्येचे काय हे दैव त्याहुनी माझे अभिनव. आता न सुचे काही उपाव कोण की देव उपासावा. ऐसा विचार करीत बहिला आपल्या गृहस निघता आला. तो देवाच्या पडला घाला अंगी भरला काळताप. खदिरांगा परी दारुण ज्वाळा चालल्या देहातून. जळू लागले दोन्ही नयन कपाळू शूळ उद्भवला फुटू लागले अंग सखड. श्वासोश्वास चालले विपुल हात पाय पडले विकड. पुढे पाऊल उचलेना मदिरा मत्ता ऐसा पडत. संकटे पुढे जाय चालत. मूर्छा येऊन आरंभडत धरणीवरी पडियेला. पडता पडता कन्ये लागुनी ओरडला बाळे धाव म्हणून. तो पितू शब्द पडता कानी कन्या मने घाबरली. जेथे पडला होता तात तेथे वेगी आली धावत. तव तो मेधावी अत्यंत मरणोन्मुख जाहला. कंपे व्यापिले सर्व शरीर मस्तकी सुटला धर्म फार. हात पाय पडले गार नेत्र पुढे परतली. हो उपाय प्राणोत्क्रमण तव झाले भगवत स्मरण. पूर्वी गृहस्थ धर्माचरण उत्तम केले तयाने. तेने त्याची अंतकाळी प्रपंचची वासना गेली. भगवन मूर्ती घनसावळी यथास्थित ध्यावुनिया. म्हणे हे श्रीकृष्णा गोविंदा पुरुषोत्तमा आनंद कंदा सत्वर धाव धाव मुकुंदा. आता आपदा न करावी तू दीनानाथ मी दीन. तव चरणी असे लीन तरी मज ह्या भवाब्दीतून. उद्धरोनिया रक्षावे तुझ वाचुनी त्रिभुवनी. आता रक्षिता नाहीच कोणी ऐसे बोलता मेधावी मुनी. प्राण सोडिता जहाला तो धावले विष्णुदूत. तदात्मा घातला विमानात वैकुंठी नेवोनिया. त्वरित अखंडतेत स्थापिला तो गत प्राण झाला पिता. ऐसे पाहुनी प्रसुता हंबरडा पोळुनी हात आता म्हणून रडू लागली. अंकी घेतले पित्याचे पेत आक्रोश विलाप करी बहुत. म्हणे दयाळा तू माझ्या तात आजी मज काव बगलासी. मजवर तुझी किती प्रीती न विसंबिसी दिन राती. आता कोणाचे अंकावृती ठेवोनी मज गेलास. मी पोरी पोरगी पितृहीन माझे करी कोण रक्षण. स्वसा बंधुकी आप्तजन कोणीच नाही मज लागी. महातपस्विनी होती माता ती तो पूर्वीच गेली ताता. बंधुकी आप्तजन कोणीच नाही मज लागी. महातपस्विनी होती माता ती तो पूर्वीच गेली ताता. आता भोजनाच्छादन चिंता माझी कोण करील. हा तुझा आश्रम सगळा अरण्यायसा निर्जना झाला. आता ह्यात मी तव बाळा कैसी राहू ऐकली. तुझ बिन मी झाले दीन पुढे उपयोग काय. वाचून खचित खचित देते प्राण दुःख दारुण कंठवेना. तू कन्या वत्सला सोनी पिता विहा विधी न करिता मजा ऐकली टाकुनी ताता. कोठे आता गेलासी मी तो केवळ अज्ञान बाळी. काही आघडी असेल केली म्हणून काय की यावरी टाकुनिया गेलास तरी ऐसेन. करी बापा टाकून देई सर्व कोपा. बाळका लागे करोनी कृपा. सत्वर येई परतोनी आता सोडून देई मौन. अमृता ऐसे बोले वचन बहुत वेळ झाला निजोन. उठ उठ सतवरी ऐसे बोलून या कुमारी वारंवार विलाप करी. रडता रडता अश्रुधारी सर्वांग भिजले तियेचे. ऐशा परी बहुवेळ गेला तरी तो तैशाची असे पडला. ऐसे पाहुनी ती प्रबाळा बहु दुःखार्थ जाहली. कुररी ऐसी दीर्घस्वरे रडू लागली. एकसरेत ऐकोनी वनस्थरे सारे. विप्ररे रे बोलून या म्हणून ती की हे अति करुण आज ह्यावनी रडते कोण. मग सगळी स्तब्ध राहून स्पष्ट शब्द ऐकिला. तेही मेधावीची बाळा रडते ऐसा निश्चय केला. हा हा म्हणून विप्राच्या मेळा धाविल्ला तत्काळ. विप्रकन्या होती रडत तेथे पावले ते समस्त. तो तिच्या अंकी प्रेत मेधावीचे देखिले. तेने दुःखे ते ब्राह्मण करीते जाले बहुरुदन. मग कन्येचे अंकावरून प्रेत काढून घेतले. तैती अत्यंतेची झाली कष्टी. तीसी कथिल्या वेदांत गोष्टी. प्रेत उचलोनी उठाउठी शमशाना जाते जहाले. शिवसान्निध्य यथा विधान प्रेताशी दिला मंत्राग्न. नदी माझी स्नान करून तिलांजली दिधले. परत आले विप्राश्रमासी आश्वासिले त्या कन्येशी. तदंतर स्वस्वगृहाशी सर्वही जाते जहाले. मग विप्रात्मजा करी काय अंतरा माझी धरिले. धैर्य यथाशक्ती करून निव्यय उत्तर कार्य सारिले. 13 दिवस झाले पूर्ण. तात गृहीचे वसे आपण. पितृयोग दुःख दारुण ते लागून सोसवेन. जीवना विने मासुली तैसी रात्र दिन तळमळी. हा हा देवा म्हणून कपाळी बैसे हात लावूनिया. वारंवार स्मरुनी पित्याशी रडत राहे. उक्सा बुक्सी निद्रा नाही कदा तियेसी. शोक निमग्न सर्वदा. ऐसा लोटता काळ बहुत एके दिनी त्या शून्यगृहात. दुःखे टपटपा सुगडित चिंताक्रांत बैसली असे. तो देवयोगे तय स्थानी स्वच्छे पातला दुर्वास मुनी. जो केवळ कोपाची खाणी की शूलपाणी दुसरा. मध्यान्हईच्या सहस्त करत जैसे तया जयाचे तेज प्रखर.
माथा पिंगट जटांच्या भार धरला असे जयाने. वीरांच्या आधी देव समस्त जयाचे स्वभाव सदा भीत सापानुग्रहा लागी समर्था जया समदुजा नसेची. राया त्वन्मातेने बाळपणी उत्तम सेवा केली म्हणून तिये लागी श्रीदास कर्षिणी विद्या दिधली जयाने. मी देवांच्याही देव असून मज रुक्मिणी सवर्तमान अश्वापरी रथासी जिंकून रथी आपण जहाला. मग आम्ही दंपती उभयता मार्गे रथ ओढीत नेता सुकुमार माझी रुक्मिणी कांता तुषाक्रांत जहाली. सुकलकंठ वाळला ओठ रथ उडाव्यानं चाले नेट तेव्हा तिने ते आपले कष्ट हळूचे मज सांगितले. तेने मजला दया आली जाता जाता भूमी दाबिली पाताळीची गंगा काढली धार उडाली वेगाने. ती रुक्मिणीच्या मुखात जाताची तृषा झाली शांत. माझे कृत्य पाहुणी समस्त मुनी अत्यंत कोपला. मज मने रे चक्रपाणी ही रुक्मिणी तुझी पट्टराणी अति आवडती आहे म्हणून ऐसे हे कृत्य केलेसी. स्वप्रियेच्या प्रेमाकरिता माझी मर्यादा न धरिता पाताळाची आणून सरिता प्रियेशी जळ पाजिलेस. तू आपला पराक्रम दावा आहे केलेस कर्म तरी याचे फळाधम देतो घेई समग्र. तुम्हा दाम्पत्याचा घोर वियोग होईल खरोखर ऐसा आम्हा शाप दुर्धर दिला असे जयाने. तो दुर्वास महाऋषी येता मेधावीच्या गृहासी तया पाहुणी प्रकन्येशी परमानंद जहाला. सर्वही शोक टाकून धैर्य वंदिले मुनीचे चरण आसनापादादी समर्पून पूजन केले यथाविधी. कंदमूल फलादी वन्यवस्तू अर्पिल्या अनेक मग ऋषीशी जोडून हस्तक विनये बोले ऐसे की. अहो महाभागा मुनिवरा अत्रिवी गोत्र दिवाकरा आजी ह्या दुर्भागिनीचे घरा. कोठोनी येणे जाहले आजी माझ्या भाग्योदय झाला. यात नाही संशय ना तरी हे आपले पाय कोठोनी मज दिसते पै. अथवा माझ्या पितृपुण्याने प्रेरिले असेल या कारणे मतकल्याणार्थ आपले येणे झाले असे साचार. भवादृशांचे पादरज मम शरीरा लागले आज आणि जे काही दर्शन सहज मज लागी लाभले. याने माझी व्रतदानाधिक कर्मे सफळ झाली सखडीक आणि या जन्माचे सार्थक आज झाले निश्चय. ऐसे बोलूनी विप्रनंदिनी तटस्थ राहिली कर जोडूनी. मग हास्यमुख दुर्वास मुनी तिये लागुनी बोलत म्हणे गे सगुणे तुझ बाळे तुझा स्तुवा सर्वोत्तम आचरिले. इतिहाचे कुळ उद्धरिले यात संशय नशेची. मेधावी ऋषीची तपश्चर्या अनुपमासे म्हणून तियेचे फळ तू सुशीला तनया झालेसी हेची असे पाय. कैलासाहून येत असता जाणील तुझी धर्मशीलता म्हणून मार्गे जाता जाता तवा आश्रमा पातलो. तुवा केले माझे पूजन येणे पावलो समाधान. बाळे तो पितृकुलमंडन गुणानिधान आहेस. आता जातो बद्रिकाश्रमासी तेथे साक्षात नारायण ऋषी लोकितार्थ अहर्निशी उग्रतप करीत आहे. तयाचे करुणिया दर्शन स्वस्थाना जाईन निघून सुविचारे शोक टाकून स्वस्थ राही सुशिले. तै कोणी विप्रसुता मने हो मुनिवरा समर्था तुमचे दर्शन होताची तत्वता शोक नष्टला सर्वही. आणि मज सम्मानिले आपण येणे होणार मम कल्याण. परिजय सांप्रत महाविघ्न दावाग्नी ऐसे उदेलेसे. ते मज जाडिते सदाही हेतू न जानसी की काही तरी दयाळा या समयी कृपा करी सत्वर. सुविचारे पाहता जगात मज धैर्यदाता नाही दिसत. माता पिता बंधू की आप्त नाहीच कोणी मज लागी. दुःख सागरी निमग्नायसी पुढे जिवंत राहू कैसी. जिकडे पाहावे तिकडे मजसी सर्व वास दिसत आहे. तरी दयाळा कृपा कर माझे दुःख निरसी सत्वर. पाणीग्रहणार्थ कोणीही वर इच्छित नाही मज लागी. यापुढे मी होईन वृसली ऐशी चिंता मज उद्भवली. तेने समूळ निद्रा गेली गोड न लागे भोजन. यास्तवाता देणार प्राण हा मम निश्चय झाला जान. ऐसे बोलून ती कन्या दिन उगाच राहती जाहली. तिसरी अधिक मास महात्मय सार बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर्थोध्याय मधुरहा इति चतुर्थोध्याय समाप्त. बोलो गणेश भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. दानाची महती. रोज केळीच्या पानावर फक्त सौम्य अन्न भात भाजी आमटी पोळी किंवा भाकरी लिंबू वरण मीठ इत्यादी घ्यावे. मासांती ब्राह्मणाला भोजन देणे व त्याला यथाशक्ती दक्षिणा देणे. बोलो गणेश भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. बोलो गणेश भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.